ज्या दिवशी आपल्याला काही लवकर आवरायचं असतं त्या दिवशी मात्र उशीर होऊन जातो. सध्या माझे स्वामींचे 11 गुरुवार सुरू आहे, त्यामुळे ना मला आज गुरुवाराची पूजा मांडायची होती. त्यानंतर गुरुचरित्राचे 21 अध्याय वाचायचे होते. त्यानंतर 11 माळी स्वामी समर्थ जप आणि 11 वेळेस तारक मंत्र. तर याला किमान 2 तास तरी जातात. त्यामुळे म्हटलं आधी आपण हे सगळं आवरून घेऊया आणि मग नंतर आपली पूजा आणि बाकीचे जे काही सेवा आहे ती करून घ्या. तर स्वयंपाक वगैरे आवरून सगळं झालं होतं. जे काही भांडे होते ते सुद्धा घासून घेतले. त्यानंतर किचन ओटासुद्धा स्वच्छ करून घ्यायला. आणि आज मला संपूर्ण घरातलं जे देवघर आहे त्याला सगळं स्वच्छ करून देवाची सगळी भांडी वगैरे देव स्वच्छ करून घ्यायचे होते. कारण आता उन्हाळा सुरू झाला तर एवढी धूळ येते, आपण कितीही स्वच्छ करा तर खूप धूळ अशी बसते भांड्यांवरती. तर हे जे आहे या मंदिरावरती देवघरावरती ह्या ज्या खाचा आहेत याच्यामध्ये ना अशी खूप धूळ बसते. तर दररोज तर स्वच्छ करावंच लागतं, पण एक दिवस असं संपूर्ण देवघर असं काढून व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यावं लागतं. त्यानंतर मग मी आज देवाचं सगळं स्वच्छ करून घेतलं. जे काही आसन होतं ते सुद्धा बदललं. त्यानंतर इथे माझी जी काही पूजा होती ती सुद्धा मांडणी झाली होती आणि आता मला 21 अध्याय वाचायला बसायचं होतं. सगळं माझी सेवा करून झाली. त्यानंतर मग मला फराळ बनवायचं होतं. उपवास होता. साबुदाणा सकाळीच भिजवू घातला होता. इथे साबुदाणा बनवून घेते तोपर्यंत काव्याची सुद्धा झोप झाली होती आणि ती सुद्धा उठली होती. तिला उसळ खायची होती तर ती रडत होती की तिला, आणि एकतर झोपेतून उठलं की लेकरं थोडंसं रडतात, पण तिला उसळ बनवली नव्हती म्हणून खूप रडू येत होतं.